जय शंकर. नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रशांत इनामदार. आजपासून मी यूट्यूबवर शंकर महाराजांच्या कृपेनं स्वतःचं चॅनल सुरू करत आहे. ते म्हणजे प्रॉफिट मोटिव्ह 13. आता प्रॉफिट मोटिव्ह 13 हे नाव ऐकल्यानंतर मे बी तुम्हाला असं वाटेल की हे नाव तर ठीक आहे, पण 13 हा आकडा नक्की कशासाठी ठेवलेला आहे? तर 13 हा आकडा माझ्या गुरूंचा शंकर महाराजांचा आवडता आकडा आहे. म्हणून मी 13 हा आकडा माझ्या चॅनलच्या नावापुढे मी ठेवलेला आहे. तर ह्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय, शेअर मार्केटमधल्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे या चॅनलच्या माध्यमातून. शेअर मार्केटबद्दलचं नॉलेज मी थोडंसं तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. स्टॉक्स बद्दलची माहिती, स्टॉक्स फंडामेंटल ॲनालिसिस, स्टॉकचं टेक्निकल ॲनालिसिस याबद्दलच्या गोष्टी, याबद्दलच्या चर्चा सुद्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून आपण करणारच आहोत. तर शेअर मार्केट बद्दल एक सांगायचं झालं तर शेअर मार्केट बद्दल लोकांचा असा एक गैरसमज असतो, एक मिसकन्सेप्शन किंवा मिसअंडरस्टँडिंग लोकांचं असं असतं की शेअर मार्केट हा एक प्रकारचा सट्टा बाजार आहे किंवा जुगार आहे. पण ॲक्च्युली असं नाही आहे. कारण सट्टा बाजार किंवा जुगार शेअर मार्केटला आपण कधी म्हणू शकतो, जर का आपण या शेअर मार्केटमध्ये जर का विदाऊट नॉलेज आपण जर का ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करत असू, विदाऊट नॉलेज कुठलंही ज्ञान न घेता आपण जर का त्यामध्ये जर का आपण पडलो आणि त्यामध्ये जर का लॉस व्हायला लागला, तर मग लोक म्हणतात की शेअर मार्केट हा पूर्णपणे सट्टा बाजार आहे किंवा जुगार आहे. पण ॲक्च्युली तसं नाही आहे. जर का तुम्ही प्रॉपर नॉलेज घेऊन जर का शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग, इन्व्हेस्टिंग जर का तुम्ही किंवा त्याबद्दलची जर्नी जर का तुम्ही सुरू केली, तर नक्कीच शेअर मार्केटमधून भरपूर पैसा कमवता येतो किंवा भरपूर फायदा त्या ट्रेडरला किंवा इन्व्हेस्टरला होऊ शकतो. डिपेंड करतं की तुम्ही शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्टिंग करताय का लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टिंग करताय. त्यानुसार तुमचा प्रॉफिट हा त्या पद्धतीनं तुम्हाला होऊ शकतो या शेअर मार्केटमध्ये. पण माझ्या मते तर शेअर मार्केट हा अजिबात जुगार किंवा सट्टा बाजार असा नाही आहे. तर माझी शेअर मार्केटची जर्नी जी साधारण एक 2-3 वर्षापूर्वीपासून सुरू झालेली ती मी तुम्हाला शेअर करतो. साधारण एक 3 वर्षापूर्वी शेअर मार्केटबद्दल जेव्हा मला कळालं की शेअर मार्केटमधून घर बसल्या पैसे वगैरे मिळतात, आपण पण मग पैसे कमवावं शेअर मार्केटच्या माध्यमातून असं माझ्या डोक्यात आलं. त्यावेळेला एक डीमॅट अकाउंट मी सुरू केलं आणि त्या डीमॅट अकाउंटवरून इंट्राडे ही कन्सेप्ट काय असते हे मला त्यावेळेला काही माहिती नव्हतं. पण इंट्राडे मी करत होतो. म्हणजे आज स्टॉक घ्यायचा, आजच तो विकून टाकायचा, असं मी करत होतो. आणि त्यावेळेला झरोदावर मी माझं डीमॅट अकाउंट सुरू केलेलं. आणि झरोदामध्ये इंट्राडे ट्रेडिंग करत असताना सुरू सकाळी मी स्टॉक घ्यायचो, शेअर्स मी बाय करायचो. आणि त्यावेळेला म्हणजे अजून सुद्धा आहे झरोदामध्ये तुम्हाला 5x तुम्हाला लेव्हरेज सुद्धा मिळतं. म्हणजे 5x मार्जिन तुम्हाला मिळतं. समजा तुम्ही जर का एक 10,000 रुपये लावले तर 50,000 रुपयेपर्यंत तुम्ही शेअर्स बाय करू शकता. वाईस वर्षा तुम्ही सेल पण करू शकता. तर पाचपट मार्जिन आपल्याला झरोदाच्या माध्यमातून मिळतं. ते मला तेव्हा पण मला मिळत होतं मार्जिन. तर त्या मार्जिनच्या मदतीनं मी जास्त प्रमाणामध्ये, जास्त क्वांटिटीमध्ये मी शेअर्स घ्यायचो. त्यावेळेला मी कुठलंही फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस मी करत नव्हतो कुठल्याही स्टॉक्सचं. पण असंच म्हणजे रॅन्डमली मी स्टॉक्स चूज करायचो, सिलेक्ट करायचो आणि त्या स्टॉकमध्ये किंवा त्या शेअरमध्ये मी माझं इंट्राडे ट्रेडिंग मी करत होतो. सुरुवातीला प्रॉफिट चांगला होत होता. प्रॉफिट चांगला व्हायला लागल्यावर एक प्रकारचा कॉन्फिडन्स सुद्धा चांगला आला की चला बाबा खरंच आपल्याला लोकांनी जे काय सांगितलेलं आहे की शेअर मार्केटमधनं चांगला एक पैसा वगैरे मिळतो, तर ते खरंच आहे. म्हणजे चांगला पैसा मिळायला लागला. फक्त ते मी करत होतो ते एक प्रकारचं तुम्ही म्हणू शकता की जसं मी या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणालो की एक प्रकारे गॅमलिंग ते कधी ठरू शकतं. जर का तुम्ही विदाऊट नॉलेज करत असाल तर ते गॅमलिंग ठरतं. पण जर का तुम्ही नॉलेज घेऊन केलं तर ते प्रॉपर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग ते ठरत असतं. पण त्यावेळेला मी कुठल्याही प्रकारचं फारसं काय असं नॉलेज वगैरे न घेता मी रॅन्डमली स्टॉक चूज करून मी तिथं त्यामध्ये इंट्राडे ट्रेडिंग करत होतो. सुरुवातीला मला प्रॉफिट होत होता. अतिशय चांगला प्रॉफिट झाला सुरुवातीला मला. पण त्यानंतर मला लॉस व्हायला लागला. पण सुरुवातीला
आणखीन एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची आहे ते म्हणजे जो प्रॉपर ट्रेडर असतो तो स्टॉक बाय केल्यानंतर किंवा शेअर्स बाय केल्यानंतर हार्टबीट्स त्याचे वर खाली होत नाहीत. जो प्रॉपर ट्रेडर असतो तो. पण मी त्यावेळेला प्रॉपर ट्रेडर नव्हतो. मी विदाउट नॉलेजच मी करत होतो, त्यामुळं माझे हार्टबीट्स असे वर खाली असे होत होते माझे त्यावेळेला. पण नंतर मला जेव्हा लॉसेस व्हायला लागले त्यावेळेला मला लक्षात आलं की आपण असंच रॅन्डमली कुठलेही स्टॉक्स चूज करून आपण याच्यामध्ये ट्रेडिंग नाही करू शकत किंवा ट्रेडिंग करायला नाही पाहिजे. आपण प्रॉपर नॉलेज घेऊन याचे फंडामेंटल अनालिसिस काय असतं, त्यामधील टेक्निकल अनालिसिस काय असतं, चार्ट पॅटर्न काय असतात नेमके किंवा कॅन्डल स्टिकचे पॅटर्न हे नक्की काय असतात, हे थोडेस त्या बाबतीत आपण माहिती घेऊया आणि मग आपण आपली ट्रेडिंगची किंवा इन्व्हेस्टिंगची जर्नी आपण सुरू करूया. मधल्या काळामध्ये 1-2-3 वर्षामध्ये थोडं असं नॉलेज मी घेत गेलो त्या बाबतीमध्ये. कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न याबद्दलचं फंडामेंटल अनालिसिस कसं करायचं, इंट्राडेचे स्टॉक्स हे कसे चूज करायचे, स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक्स हे कसे चूज करायचे याबद्दलचं मी नॉलेज घेत गेलो. आणि आता मला ट्रेड घेताना शक्यतो मी लिव्हरेज बेस्ड ट्रेड करत नाही. म्हणजे लिव्हरेज घेऊन किंवा मार्जिन घेऊन मी कुठलाही ट्रेड करत नाहीये. जे काय माझ्याकडचं कॅपिटल आहे ते कॅपिटल मी पूर्णपणे तिथं डिप्लॉय करतो आणि त्या बेसवर मी माझं स्विंग ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग जे काय असेल ते मी करतो. पण आता फरक मला जाणवतोय त्यावेळेच्या ट्रेडिंगचा आणि आता मी ट्रेडिंग करत असलेला मला फरक हा चांगला जाणवतोय. कारण त्यावेळेला माझे हार्टबीट्स वर खाली होत होते की लॉस व्हायला लागला. पोर्टफोलिओ मधले आकडे रेड दिसायला लागले की माझे हार्टबीट्स एकदम वर खाली असे फास्ट होत होते. पण आता तसं काही होत नाहीये. आता बऱ्यापैकी नॉलेज घेण्याचा मी प्रयत्न करतोय, कारण शेअर मार्केटमध्ये जेवढं शिकल तेवढं कमी आहे. जेवढं तुम्ही डीप जावाल तेवढं त्यामध्ये भरपूर शिकण्यासारखं त्याच्यामध्ये असं आहे. तर हा कॉन्फिडन्स आता मला बऱ्यापैकी आलाय की ट्रेड कुठलाही घेतल्यानंतर, मग भले तो स्विंग ट्रेडिंग मधला असेल किंवा पोझिशनल ट्रेडिंग मधला असेल, ट्रेड कुठलाही कसा घ्यायचा, घेतल्यानंतर भीती बाळगून चालत नाही किंवा भिवून चालत नाही. आपल्याला ट्रेड घेतल्यानंतर घेऊ का नको अशी द्विधा मनस्थिती आपल्याला तिथं करून चालत नाही. त्यामुळं या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला ते पण शिकवणार आहे की आपली सायकोलॉजी, ट्रेडिंग सायकोलॉजी म्हणतो आपण ज्याला, ती ट्रेडिंग बद्दलची सायकोलॉजी किंवा आपला माइंडसेट ट्रेडिंग बद्दलचा, इन्व्हेस्टिंग बद्दलचा हा कसा डेव्हलप करायचा याबद्दलची मी माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून करून देणार आहे. सुरुवातीची जर्नी माझी प्रॉफिट लॉस अशी होत होती. पण लास्ट 1 इयर पासून माझी स्विंग ट्रेडिंग मधली तर पोझिशन किंवा स्विंग ट्रेडिंग मधला माझा पोर्टफोलिओ हा कन्सिस्टंटली प्रॉफिटमध्ये आहे महाराजांच्या कृपेनं. तर या सगळ्या गोष्टी अशाबद्दल किंवा या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे या चॅनलच्या माध्यमातून. ट्रेडिंग बद्दलच्या, इन्व्हेस्टिंग बद्दलच्या या सगळ्याच गोष्टी मी युट्यूबच्या माझ्या चॅनलच्या मदतीनं मी तुमच्याशी शेअर करणार आहे. फक्त माझ्या या चॅनलला तुम्ही भरभरून माझ्या या चॅनलवर प्रेम करा, भरभरून मला प्रतिसाद द्या आणि माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.